श्री स्वामी समर्थ ताईंनो, मी सुलभा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आणि आज व्हिडिओ केली आहे सुरुवात. तर इथंच माझं चाललेलं आहे उमरा पूजन. तर आज मी काय म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये काही असं थोडंसं वेगळं बोलणार आहे, कारण मी 8 दिवसापासून विचार करत होते बोलू की नको म्हणून. तर फायनली आज म्हटलं चला, तुम्ही पण बोर होत असताना ते डेली रुटीन बघून कारण तेच झाडू पोछा जनावरांचं आणि हेच असतं माझं व्हिडिओमध्ये. तर म्हटलं चला थोडंसं वेगळं काहीतरी सांगूया. तर आज वेगळाच विषय आहे. विषय म्हणजे असं कोणाबद्दल काहीच नाही आहे, एक माझे फक्त विचार मांडणार आहे मी. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ते पण सांगा, कारण मी जे विचार म्हणजे माझे चालू आहेत ते चूक आहेत की बरोबर ते पण सांगा कमेंट करून. आणि यात म्हणजे बऱ्याचशा लेडीज म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या पण येतात आणि काही माझ्या वयाच्या पण येतात. त्याच्यामुळं नक्कीच जर माझं जर काही चुकलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर सांगायचा उद्देश हाच की आपण आपली लाईफ अशी म्हणजे दुसऱ्याच्याच याच्यात घालवतो की कोण काय करतं आहे, कुणाचं काय चाललं आहे, ह्यात विषयी विचार करण्यात जाते आपली लाईफ. तर मला तरी असं वाटतं आपल्याला काय आवडतं आहे काय नाही हे जर आपण जर विचार केला त्यावर, तर नक्कीच आपल्याला म्हणजे काहीतरी आपले छंद ते आपण जोपासू शकतो असं मला वाटतं. तर आपण काय करतो, आज हिने काय केलं म्हणजे एखाद्यावरती आपण नाही का एक असं जेलसी फील केल्यासारखं नाही का, तिने आज असंच केलं, तिने आज असा ड्रेस घातला. तर मला असं वाटतं ते तिची चॉईस किंवा ते तिला जसं आवडतं ती तशी राहते. तर मला काय म्हणायचं, आपण आपल्या लाईफमध्ये आपण खूप मोठी चूक करतो. तर त्याच चुका थोड्याशा मी शेअर करणार आहे. तर चुका अशा करतो आपण दुसऱ्याचाच म्हणजे विचार करत राहतो का ती कशी राहते किंवा ती कशी मनमर्जी करते, पण तिने तिच्या लाईफमध्ये म्हणजे किती आधी सहन म्हणण्यापेक्षा म्हणजे तिच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम फेस करावे लागले हे तिला माहिती असतं आणि त्यातून ती बाहेर आलेली असते नाही का. तर मला तरी असं वाटतं जो तो आपल्या म्हणजे कर्मानुसार जे त्या गोष्टी हे करत असतो आणि लाईफमध्ये पुढे जात असतो. पण एखादं कसं ना म्हणजे त्यातून पण बाहेर पडून काहीतरी जीवनात करायचा प्रयत्न करतो. तर आपण पण थोडासा विचार करायचा, आपण आपली लाईफ आपल्या पद्धतीने जगायची असं मला तरी वाटतं. आणि आपले छंद आपण जोपासले पाहिजे आणि आपण जे करतो ते फक्त आपण आपल्या मर्यादा आणि जबाबदाऱ्या सांभाळून जर केलं तर लोक काय म्हणतात आणि काय नाही याच्याकडे जर आपण लक्ष द्यायचं नाही. आपण जे करतो ते फक्त आपण काय करतो ते फक्त डोक्यात ठेवायचं नाही का. म्हणजे आपण आपल्या जबाबदाऱ्या किंवा मर्यादा व्यवस्थित म्हणजे पार पाडून करतो तर मग काहीच अडचण नाही, मला तरी असं वाटतं. म्हणून मग माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ती काय करते किंवा ही काय करते हे विचार करण्यात किंवा जेलसी फील करण्यात मला तरी वाटतं ह्या साऱ्या गोष्टीत म्हणजे काहीच अर्थ नाही आहे. तर आपण आपली लाईफ आपल्या पद्धतीने जगलं पाहिजे. कारण काय माहिती का, म्हणजे आपण दुसऱ्यासारखं ज्यावेळेस करतो की तिची लाईफ किती छान आहे किंवा ती कशी, तर हे तसं नसतं. हे ज्याचं त्याचं प्रत्येकाचं लाईफ म्हणजे जो तो असं जास्त त्याच्या कष्टातून किंवा त्याच्या कर्मातून तो असं म्हणजे जगत असतो. कारण कर्म म्हणजे नाही का मागचे काहीतरी आपले चांगले किंवा वाईट कर्म असतात, त्याच्यामुळे त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम भरपूर सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतात. म्हणजे कोणीच असं नाही का आपल्याला एखाद्याची लाईफ बघा म्हणजे खूप आवडते की किती छान आहे, तेच किती चांगलं आहे असं काही नसतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात. आणि माझं म्हणजे म्हणणं असं आहे की आपण आपले छंद जोपासले पाहिजे.
म्हणजे आपण आपली कला, आपल्यात कोणती कला आहे, आपल्याला कोणते छंद आवडतात हे आपण आपलं समजून घेतलं पाहिजे ना. आपण फक्त दुसऱ्याविषयीच म्हणजे हे करून उपयोग नाही होत, कारण आपण पण आपल्या लाईफवर थोडंसं, कारण तुम्ही जे जगतात तसे कोणाच तरी स्वप्न पण असतं की म्हणजे असं तिच्यासारखी लाईफ जगण्याची अशी स्वप्न पण असतात. त्याच्यामुळं आपण नेहमी दुसऱ्याकडे बघण्यात किंवा दुसऱ्यावर जेलसी करण्यात, आपण आपल्या जर छंदावर, तुम्हाला एखादी समजा कला येत असली तिच्यावर जर फोकस केला तर नक्कीच तुम्ही पण काही पण करू शकता. आणि आपण म्हणजे जे आवडतं ते जर म्हणजे जरी आपलं काही स्वप्न असं अपुरं राहिलं असं म्हणजे नाही का, लग्नाच्या आधी म्हणा कधी, तर ते आपण आत्ता पण शिकू शकतो, आत्ता पण आपण करू शकतो. शिकायला का त्याला असं काही बंधन नाही आहे, आपण कोणत्या पण वयात काही पण करू शकतो. फक्त एक मनात जिद्द पाहिजे, आणि आपल्या मनात जर जिद्द असेल की आपण हे करू शकतो तर नक्कीच करू शकतो. फक्त एक जेलसी किंवा ती करते म्हणून मी पण करते तिच्यासारखं, ती ब्लाऊज स्टिचिंग शिकते मग मी पण ते शिकणार. पण तुम्हाला जर त्यात आवडच नसेल, ती जर रात्रंदिवस त्याच्यात मेहनत जर करत असेल आणि तुम्ही फक्त 1 घंटा ती करते म्हणून मी करते हे जर केलं तर त्यात तुम्हाला सक्सेस भेटणार नाही, असं मला म्हणायचं आहे. सक्सेस म्हणजे काय लगेच मी लय मोठमोठ्या गोष्टी नाही सांगू राहिले तुम्हाला, फक्त एक छोटंसं त्यातलं सांगू राहिले जे मला वाटतंय ते. म्हणून मग जे तुम्हाला आवडतं, जे तुमची इच्छा आहे, जे तुमचे स्वप्न आहे किंवा तुम्हाला जो छंद आहे ते तुम्ही नक्कीच म्हणजे मला तरी वाटतं एक पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आपण जेव्हा जे आपल्याला आवडतं ना ते जर आपण केलं तर आपण एकदम म्हणजे हॅपी राहतो. आणि आपण जर हॅपी राहिलो म्हणजे घरची लक्ष्मी जर हॅपी राहिली तर पूर्ण परिवार पण हॅपी असतो. त्याच्यामुळे जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा. आणि ह्या आहेत नणंदबाई, म्हणजे माझ्या आत्याची मुलगी पण आहे आणि यांच्या मावशीची मुलगी, तर ह्या आल्या होत्या. तर ह्या ताई म्हणजे आपले व्हिडिओ पण बघतात आणि त्यांना आवडतात पण. तर त्यांनी मला एकदा कॉल करून सांगितलं होता की तुझे व्हिडिओ खूप छान असतात म्हणून. मग त्यांना म्हटलं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ का, तर त्या हो म्हटल्या. म्हणून मग त्यांना पण घेतलं मी व्हिडिओमध्ये. त्यांना आवडतं पण आणि ते डेली रुटीन बघतात माझे डेली व्लॉग. तर आणि आता यांचा स्वभाव पण खूप छान आहे. काही ते थोड्या वेळ चालल्या होत्या, 15-20 मिनटंच बसल्या फक्त, कारण त्यांना जायचं पण होतं. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. धन्यवाद.